नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी आहात का? किंवा पेन्शनधारक आहात का? आणि 8व्या वेतन आयोगामुळे तुमचा पगार थेट दुप्पट तिप्पट होईल अशी अपेक्षा ठेवून असाल तर थोडं थांबा. एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती बातमी म्हणजे 8व्या वेतन आयोगात सरकार एक असा नियम लागू करण्याचा विचार करत आहे ज्यामुळे फक्त खुर्चीवर बसून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ धोक्यात येऊ शकते. कारण आता पगारवाढ सरसकट नाही तर तुमच्या कामाच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. तसेच या नव्या KRA पॅटर्नमुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आयुष्यभर सेवा केली त्या पेन्शनधारकांना कोणते नवीन नियम लागू होणार आहेत याबाबतची अत्यंत विश्वासार्ह आणि सखोल माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पुढील प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सहकाऱ्यांना जरूर पाठवा. सर्वात आधी आयोगाच्या अजेंड्यावर आलेली परफॉर्मन्सवर आधारित पगारवाढीची चर्चा नेमकी कुठे आणि केव्हा सुरू झाली हे आधी आपल्याला सांगतो. 7व्या वेतन आयोगाने जेव्हा अंतिम अहवाल सरकारला दिला होता त्या अहवालातील प्रकरण 5.1 मध्ये एक महत्त्वाची शिफारस करण्यात आली होती ज्याला परफॉर्मन्स रिलेटेड पे म्हटलं जातं. त्यानंतर केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत बैठकांमध्ये या विषयावर गंभीर चर्चा झाली. सरकारला सरकारी कार्यालयांमध्येही प्रायव्हेट कंपन्यांसारखी कार्यक्षमता आणायची आहे. म्हणजेच जो काम करेल त्यालाच पूर्ण पगारवाढ मिळेल हा या मागचा विचार आहे. हा नवा नियम नेमका कसं काम करेल हे पण सांगतो. या 3 प्रमुख गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत. पहिलं, प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाच्या सुरुवातीला कामाचं टार्गेट दिलं जाईल. दुसरं, वर्षाच्या शेवटी तुम्ही ते काम किती टक्के पूर्ण केलं याचं मूल्यमापन म्हणजे अप्रायझल होईल. आणि तिसरं कारण, जर तुमचं मूल्यमापन उत्कृष्ट असेल तर तुम्हाला पूर्ण फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळेल. जर काम समाधानकारक नसेल तर पगारवाढीची टक्केवारी कमी केली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर कामचुकार कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसेल आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना जास्त फायदा होईल असं वेतन आयोग आणि सरकारला वाटतं. पण हा नियम कागदावर जितका चांगला दिसतो तितकाच तो प्रत्यक्षात अंमलात आणताना केंद्र सरकारसाठी सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. कारण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सेल्स किंवा सॉफ्टवेअरचं काम मोजणं सोपं असतं, पण सरकारी महसूल विभागात, रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये किंवा लिपिक वर्गात प्रत्येक व्यक्तीच्या कामाचं मोजमाप अचूकपणे करणं अवघड आहे. दुसरं म्हणजे पक्षपातीपणाची भीती आहेच. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात कर्मचाऱ्यांचं रेटिंग देणं आलं तर कार्यालयांमध्ये चमचेगिरी आणि गटबाजी वाढेल. यामुळेच नॅशनल काउन्सिल आणि इतर केंद्रीय कर्मचारी संघटनांनी अशा कोणत्याही परफॉर्मन्स लिंक्ड पगारवाढीला कडाडून विरोध केला आहे. कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की महागाई सर्वांसाठी सारखीच वाटते, त्यामुळे मूळ पगारवाढ सर्वांना सरसकट आणि समानच मिळाला पाहिजे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र सरकार तो कसा आणि कधी लागू करणार, KRA बाबत काय निर्णय घेणार हा मुद्दा देखील तितकाच आता चर्चेत आला आहे. इतिहास पाहिला तर केंद्र सरकारने वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकार तो मंजूर करायला साधारण 1 ते 1.5 वर्षाचा काळ घेतं. 7व्या वेतन आयोगावेळीही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. अशा परिस्थितीत जर केंद्र सरकारने केंद्रात कामगिरीवर आधारित पगारवाढ लागू केली
तर महाराष्ट्र सरकारवरही तोच नियम राज्यात आणण्यासाठी मोठा प्रशासकीय दबाव येऊ शकतो. परंतु महाराष्ट्रातील कर्मचारी संघटना अत्यंत मजबूत आहेत. राज्यात आधीच अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. एकाच कर्मचाऱ्यावर 3 ते 4 लोकांचा कामाचा ताण आहे. अशा स्थितीत जर सरकारने KRA किंवा परफॉर्मन्सचा नियम लादला तर राज्यातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प पाडणारा संप पाहायला मिळू शकतो. जर पगारवाढ परफॉर्मन्सवर ठरणार असेल तर पेन्शनधारकांचं काय? त्यांनी तर काम सोडलं आहे, मग त्यांचा परफॉर्मन्स कसा मोजणार? मात्र पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा परफॉर्मन्स किंवा KRA नियम पेन्शनधारकांना अजिबात लागू होणार नाही. पेन्शन ही कर्मचाऱ्याने भूतकाळात केलेल्या सेवेचा हक्क आहे. त्यामुळे पेन्शन वाढीचे नियम पूर्णपणे वेगळे असतील. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर जो अंतिम फिटमेंट फॅक्टर ठरेल त्यानुसार सर्व पेन्शनधारकांची बेसिक पेन्शन सरसकट वाढवली जाईल असं आयोग सांगतोय. सध्या मिळणारा महागाई भत्ता नव्या बेसिक पेन्शनमध्ये विलीन केला जाईल आणि पेन्शनधारकांचा नवीन पेन्शन आकडा नव्याने निश्चित होईल. आणखी एक गोष्ट, 80 वर्षांवरील पेन्शनधारकांना मिळणारी अतिरिक्त 20% पेन्शन वाढ 8व्या वेतन आयोगात 75 किंवा 70 वर्षांपासून सुरू करावी अशी जोरदार शिफारस पेन्शनर्स असोसिएशनने केली आहे आणि यावर सरकार सकारात्मक विचार देखील करत आहे. त्यामुळे खोट्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या 69,000 72,000 पगाराच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. आर्थिक वास्तवाचा विचार केला तर 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा किमान पगार 18,000 वरून 34,000 किंवा 41,000 निश्चित होऊ शकतो. पेन्शनधारकांची किमान पेन्शन 9,000 वरून 17,000 ते 20,500च्या घरात जाईल. फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.46च्या आसपास राहण्याची दाट शक्यता आहे. पगारवाढीचा हाच आकडा मी मागील व्हिडिओत सांगितला होता आणि आता जी अपडेट समोर आली आहे त्यानुसार आयोग तोच आकडा किंवा तीच शिफारस करण्याचा विचार करत आहे. आणि राहिला प्रश्न परफॉर्मन्स पेचा, तर सरकार हा नियम पूर्ण पगारावर न लावता केवळ वार्षिक इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त बोनसवर लागू करण्याची मध्यममार्गी भूमिका घेऊ शकतो. अर्थात कर्मचारी संघटनांच्या दबावावरच हे सर्व अवलंबून असेल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सरकारी नोकरीत आता आराम संपून कामगिरी दाखवण्याचे दिवस येऊ लागले आहेत. मोदी सरकार प्रयोगशील सरकार म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच ते सरकारी कर्मचाऱ्यांना KRA लागू करण्याचा विचार पूर्णपणे करत असल्याची माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या परफॉर्मन्सवर ठरवला पाहिजे की सर्वांना नेहमीप्रमाणे सरसकट पगारवाढ मिळाली पाहिजे? आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व सरकारी WhatsApp ग्रुप्सवर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.